Dear students of mine, today we are going to learn the wild boar and the fox. The name of the story is The Wild Boar and the Fox. विद्यार्थी बांधवांनो, द विल्ड बोअर अँड द फॉक्स या पाठाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. विल्ड बोअर म्हणजे काय, तर रानटी डुक्कर आणि फॉक्स म्हणजे कोल्हा. चला तर बाळांनो आपण बघूया ही गोष्ट, हा पाठ. वन डे अ विल्ड बोअर वॉज शार्पनिंग हिज टस्क्स अगेन्स्ट द बार्क ऑफ अ ट्री. एके दिवशी एक रानटी डुक्कर काय करत होता, तर त्याचे जे सुळके आहेत ते सुळके तो झाडाच्या बुंध्याला तो घासत होता आणि टोकदार बनवत होता. ही वॉज डुईंग इट व्हेरी केअरफुली. हे तो अतिशय छान रीतीने करत होता आणि खूपच काळजीपूर्वक करत होता. देअर लिव्ड अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट. त्याच जंगलामध्ये एक कोल्हा राहत होता. ही वॉज ऑलवेज लुकिंग फॉर अ चान्स टू मेक फन ऑफ अदर ॲनिमल्स इन द फॉरेस्ट. आणि तो नेहमी काय करायचा, तर संधी बघायचा इतर प्राण्यांची मजा उडवण्याची. जंगलातील इतर प्राण्यांची मजा उडवण्याची तो संधी बघायचा, असा तो कोल्हा होता. व्हेन ही सॉ द विल्ड बोअर ही डिसाइडेड टू टीज हिम. ज्यावेळेस त्याने त्या रानटी डुकराला बघितलं, जंगली डुकराला बघितलं की तो त्याचे जे टस्क्स आहेत, त्याचे जे सुळके आहेत, तो काय करतोय, शार्पन करतोय म्हणजे टोकदार करतोय. त्यावेळेस त्यानं त्याला चिडवण्यास ठरवलं. टीज म्हणजे चिडवणे. बघा, मी महत्त्वाच्या शब्दांचा अर्थ देखील सांगतोय. हे शब्दार्थ तुम्ही हा व्हिडिओ बघता तुमच्या वहीत लिहू शकता. टीज म्हणजे चिडवणे, टस्क म्हणजे सुळके, शार्पन म्हणजे टोकदार करणे, विल्ड बोअर म्हणजे रानटी डुक्कर, बार्क म्हणजे बुंदा, ट्री म्हणजे झाड तुम्हाला माहीत आहेच, केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक. देअर लिव्ड अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट. फॉक्स म्हणजे कोल्हा, फॉरेस्ट म्हणजे जंगल, ऑलवेज म्हणजे नेहमी, लुकिंग फॉर अ चान्स टू मेक फन. टू मेक फन म्हणजे मजा उडवणे किंवा मजा घेणे. ॲनिमल्स म्हणजे प्राणी, ॲनिमल म्हणजे एक प्राणी, ॲनिमल्स म्हणजे एकापेक्षा अधिक प्राणी. व्हेन ही सॉ द विल्ड बोअर ही डिसाइडेड टू टीज हिम. त्याने ज्यावेळेस त्या रानटी डुकराला बघितलं कोल्ह्याने, त्यावेळेस त्याची मजा घेण्याची किंवा मजा उडवण्याचं त्यानं ठरवलं. ही बिगॅन टू वॉक अराउंड द ट्रीज लुकिंग लेफ्ट अँड राईट अँड अप अँड डाऊन. त्यानं काय केलं, त्या झाडाच्या आजूबाजूला, त्या डावीकडे उजवीकडे वर आणि खाली अशा रीतीने त्यानं काय केलं, चालायला सुरुवात केली. ही अल्सो बिगॅन टू ॲक्ट ॲज इफ ही वॉज रिअली स्केअर्ड. बघा, त्यानं अशा रीतीने कृती केली की तो घाबरलेला आहे. स्केअर्ड म्हणजे घाबरलेला. बट द बोअर अँड, बाळांनो मी हे शिकवत असताना तुम्हाला शब्दांचे अर्थ सांगतोय, ते शब्द आणि त्या शब्दांचे अर्थ तुम्ही लिहून घेत चला. बट द बोअर डिड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम. मात्र त्या डुकराने त्या कोल्ह्याकडे बिलकुल लक्ष दिलं नाही. ही केप्ट राईट. अटेन्शन म्हणजे लक्ष, टू पे अटेन्शन म्हणजे लक्ष देणे. ही केप्ट राईट ऑन विथ हिज वर्क. आणि त्याने त्याचं काम चालू ठेवलं. कीप ऑन म्हणजे चालू ठेवणे, वर्क म्हणजे काम. ॲट लास्ट द फॉक्स सेड विथ अ ग्रीन. बघा, त्याने खट्याळपणे, कुत्सितपणे विचारलं. ग्रीन म्हणजे काय, कुत्सितपणे हसणे. ग्रीन म्हणजे कुत्सितपणे हसणे. बघा, आपल्या आजूबाजूला पण काही असे जळकट लोक असतात की ते कुत्सितपणे हसतात आणि आपल्या प्रगतीबद्दल ते मजा घेतात, आपली ते मजा उडवतात. मात्र अशा लोकांकडे लक्ष नाही द्यायचं, आपलं काम चालू ठेवायचं, आपल्या कर्तव्याशी आपण एकनिष्ठ राहायचं, म्हणजे आपण पुढे जातो, आपली प्रगती होते. इतरांच्या प्रगतीमध्ये आपण बाधा निर्माण करायची नाही. आणि दुसरा जर आपल्या प्रगतीमध्ये बाधा निर्माण करत असेल तर त्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही, दुर्लक्ष करायचं. बघा, ॲट लास्ट द फॉक्स सेड विथ अ ग्रीन, व्हाय आर यू डुईंग दॅट. हे तू का करतोयस रे, काय करत आहेस. आय ट्राईड व्हेरी हार्ड बट आय डिड नॉट सी एनी हिडन एनिमी ऑर डेंजर. मी खूपच प्रयत्न केला, मात्र मला कोणताही असा लपलेला शत्रू किंवा धोका भासत नाही आहे. ट्रू रिप्लाइड द बोअर. तो जो रानटी डुक्कर असतो तो म्हणतो की बरोबर आहे तुझं. जस्ट नाऊ देअर मे नॉट बी एनी डेंजर. हो, आता सध्या कोणताही धोका नाही आहे आणि धोका असण्याची शक्यता पण नाही सध्या, म्हणजे कोणत्याही प्रकारचा धोका नाही सध्या. बट व्हेन इट रिअली कम्स देअर वोंट बी एनी टाईम टू शार्पन माय टस्क्स. मात्र ज्यावेळेस धोका निर्माण होईल त्यावेळेस माझ्याकडे वेळ नसेल माझे सुळके जे आहेत ते शार्पन करण्याचा, किंवा माझे सुळके जे आहेत ते काय करण्याचा, टोकदार करण्याचा. माय
वेपन्स हॅव टू बी रेडी फॉर माय वेपन्स हॅव टू बी रेडी फॉर यूज देन. इफ आय एम नॉट रेडी आय विल हॅव टू सफर. आणि माझ्याकडचं हत्यार जे आहे ते अतिशय तयार पाहिजे की ज्यावेळेस खतरा येईल त्यावेळेस मी काय करेल, मी उत्तर देऊ शकेल. आणि जर मी तयार नसलो तर मला त्याचा त्रास सहन करावा लागेल. सफर म्हणजे त्रास सहन करणे, वेपन म्हणजे हत्यार, रेडी म्हणजे तयार, टू बी रेडी म्हणजे तयार असणे. ओके. इफ म्हणजे काय, जर. दिस स्टोरी टेल्स अस दॅट इट इज बेस्ट टू बी प्रिपेअर्ड. डोंट लिव्ह थिंग्स टू बी डन ॲट द लास्ट मिनिट. डोंट लिव्ह थिंग्स टू बी डन ॲट द लास्ट मिनिट. बघा, या गोष्टीमधून आपण काय शिकलो की आपण नेहमी तयार असलं पाहिजे. कोणत्या प्रकारचा धोका कधी उद्भवेल हे सांगता येत नाही, म्हणून आपण काय केलं पाहिजे, तयार असलं पाहिजे. आणि गोष्टी जशा घडतात तशा घडू द्यायच्या का सोडून द्यायच्या का ते शेवटपर्यंत नाही, तर आपण नियोजनाप्रमाणे वागायचं, आपली तयारी ठेवायची. परीक्षा जर द्यायची असेल तर ती परीक्षेची तयारी अगोदर करा बाळांनो. म्हणजे तुम्ही परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रश्न जरी आला तरी त्याचं उत्तर तुम्ही लिहू शकाल. म्हणजे हा एक आपण मोरल किंवा हा बोध या कथेतून घेऊ शकतो. बघा, लिव्ह म्हणजे सोडून देणे, त्याचप्रमाणे प्रिपेअर म्हणजे तयारी करणे, टू बी प्रिपेअर म्हणजे तयार असणे. विल म्हणजे लिव्हिंग इन जंगल म्हणजे जंगलात राहणारा. बोर म्हणजे अ विल्ड पिग, एक रानटी डुक्कर. टस्क्स ए पेअर ऑफ लॉंग पॉइंटेड टीथ दॅट सम ॲनिमल्स लाईक द एलिफंट हॅव. म्हणजे हे एक प्रकारचे काय असतात, दात असतात, ज्याप्रमाणे हत्तीचे असतात. बार्क म्हणजे द टफ आउटर कव्हरिंग ऑफ द मेन ट्री ट्रंक म्हणजे झाडाचा बुंदा किंवा ट्रंक म्हणजे झाडाचा बुंदा, आणि बार्क म्हणजे झाडाचा बुंद्याचा बाहेर आलेला भाग. अँड ब्रांचेस. ग्रीन म्हणजे स्माईल. मात्र ही स्माईल नॅचरल असते का, नाही, तर ही मजा घेण्यासाठी काढलेली स्माईल असते, मजा घेण्यासाठी व्यक्त केलेली स्माईल असते. आता आपण प्रत्यक्ष याचा जो काय दिलेला आहे, प्रश्न वगैरे जे दिलेले आहेत, वी आर गोइंग टू सॉल्व, वी आर गोइंग टू डिस्कस द क्वेश्चन्स गिवन बिलो द टॉपिक. डिअर स्टुडंट्स, पॉइंटर्स, लिसन टू द स्टोरी केअरफुली. तुम्ही काळजीपूर्वक गोष्ट ऐकली असेल. ॲज यू लिसन, टिक ओनली दोज वर्ड्स दॅट अपियर इन द स्टोरी. म्हणजे जर तुम्ही काळजीपूर्वक गोष्ट ऐकली असेल तर जे शब्द या स्टोरीमध्ये आहेत त्यांना टिक करायचं आहे. बघा, विल्ड, बोअर, फॉक्स, बार्क, फन, सॉ, रॉ. व्हॉट इज काय, सॉ. टीज, वॉक, पे, वर्क, हार्ड, वॉन्ट, चान्स. आय हॅव टिकन, मी काय केलेलं आहे, टिक केलेलं आहे. आय हॅव मार्कन द वर्ड्स विच आर इन दिस स्टोरी. ओके. आता पुढे जाऊया. फाइंड अँड लेबल द फॉलोइंग इन द पिक्चर ऑन पेज 7. बघा, आता काय दिलेलं आहे की हे जे शब्द किंवा शब्दसमूह आहेत त्यांना काय करायचं, शोधायचं आहे. आणि काय करायचं आहे, तिथं तुम्हाला एक प्रकारे अधोरेखित करायचे शब्द तुम्ही करू शकता. हे सोपं आहे. विल्ड बोअर, टस्क्स, ए ट्री ट्रंक. बघा, आपण थोडक्यात करूया. बघा, विल्ड बोअर, त्यानंतर काय आहे, ट्री ट्रंक. एक मिनिट, कोणता आहे शब्द बघूया आपण. आता आपण विल्ड बोअरला केलं, टस्क्स, ट्री ट्रंक आहे ना. टस्क्स हे बघा, हे टस्क्स. त्यानंतर ट्री ट्रंक. तर बाळांनो, आता हे ट्री ट्रंक जे आहे तुम्हाला शोधायचं. शोधाल का तुम्ही? मला विश्वास आहे की तुम्ही हे शोधाल आणि त्याच्या खाली काय कराल, अंडरलाईन कराल. तर त्या अर्थाचा बार्क हा इथं आहे शब्द. पुढे जाऊया आपण. चला,
तर पुढचा प्रश्न बघूया. लिसन केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स ओरली युजिंग ओनली वन वर्ड ऑर फ्रेज. म्हणजे एक शब्द किंवा शब्दसमूह एवढंच उत्तर येईल असं प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. वन डे अ विल्ड बोअर वॉज शार्पनिंग हिज टस्क्स अगेन्स्ट द बार्क ऑफ अ ट्री. म्हणजे ट्रंक ऑफ अ ट्री जे आहे त्यालाच बार्क ऑफ अ ट्री म्हणतो आपण. तेव्हा आपण त्याला अंडरलाईन केली होती. व्हॉट वॉज द बोअर डुईंग शार्पनिंग हिज टस्क्स इज द आन्सर. हे बघा, हे त्याचं उत्तर आहे. ही वॉज डुईंग इट केअरफुली. हाऊ वॉज ही डुईंग it carefully. There lived a fox in the same forest who lived in the same forest fox. When the fox saw the wild boar, he decided to tease him. When the fox saw the wild boar, he decided to tease him. Who saw the wild boar? Fox. What did he decided to do? Tease him. म्हणजे मी ज्याला अंडरलाईन करतो ते काय आहेत? उत्तर आहेत. But the boar did not pay attention to him. Did the boar pay attention to him? No. Is the answer. Okay. Match the words or phrases in A and B with reference to the story. Okay. आता आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. Look for a chance. मात्र तुम्ही अशा जोड्या जुळवायच्या नाही, समोरासमोर लिहायचं बाळांनो. Make fun of other animals. Sharpen tusks. Pay attention to the fox. हे तुम्ही समोरासमोर लिहायचं आहे. मी जोड्या तुम्हाला जुळवून दाखवलेल्या आहेत. The following speeches show up the nature of the speaker. Guess the speaker, the wild boar or the fox. बघा, आपल्या आजूबाजूला विल्ड बोअर सारखा स्वभाव असणारे आणि फॉक्स सारखा म्हणजे कोल्यासारखा स्वभाव असणारे देखील असतात. आता तुम्हाला ओळखायचं आहे या वाक्यामधून. आय हॅव इन्व्हायटेड सम फ्रेंड्स फॉर अ पार्टी दिस इव्हिनिंग. आय मस्ट टायडी अप द हाऊस बिफोर 4 PM. मी आज माझ्या मित्रांना सायंकाळी मेजवानीसाठी निमंत्रित केलेलं आहे. आय मस्ट टायडी अप द हाऊस बिफोर 4 PM. म्हणजे 4 वाजेच्या अगोदर मला माझं घर जे आहे ते नीटनेटकं केलंच पाहिजे. तर कोण म्हटलं असेल बरं असं? तर असं बोअर म्हटलं असेल, कारण तो अगोदरच तयार राहायचा. आय हॅव टू कॅच अ 7 AM ट्रेन टुमारो. आय नीड टू पॅक माय बॅग टू नाईट. बघा, आय हॅव टू कॅच 7 AM ट्रेन टुमारो. मला 7 वाजताची ट्रेन पकडायची आहे, रेल्वे पकडायची आहे. आय नीड टू पॅक माय बॅग टू नाईट. मला आजच काय करायचं आहे? मला उद्याची 7 वाजताची ट्रेन पकडायची, तर मला आजच काय करावं लागेल? मग माझी पिशवी जी आहे, माझी बॅग जी आहे ती पॅक करावी लागेल. अर्थातच हे बोअर म्हणाला असेल, आहे की नाही? दीज ॲन्ड्स आर सो स्टुपिड ऑल द टाईम दे आर बिझी कलेक्टिंग फूड. सर्व या ज्या मुंग्या आहेत त्या अतिशय मूर्ख आहेत आणि ऑल द टाईम दे आर बिझी कलेक्टिंग फूड. ते काय करत असतात? पूर्ण वेळ ते अन्न जमवण्यामध्ये त्यांची घालवत असतात. तर हे काय आहे? हे कोण म्हटलं असेल? अर्थातच तो फॉक्स, आहे की नाही? हां. सिस्टर थँक यू फॉर द लड्डूज. नाव गिव मी अ हॅमर सो दॅट आय कॅन ब्रेक देम. बघा, धन्यवाद ताई, तू मला लाडू दिल्याबद्दल. आता मला हातोडा दे, मी हे सगळे लाडू तोडून टाकतो, किंवा मी सगळे लाडू जे आहे ते फोडून टाकेल किंवा फोडून टाकू शकेल. अर्थातच कोण म्हटलं असेल बेटा? फॉक्स. कारण त्याच्या मनामध्ये चांगले विचार यायचे का? नाही, त्याच्या मनामध्ये वाईट विचार यायचे. पुढचं बघूया. लर्न द फॉलोइंग इडियम्स अबाउट ॲनिमल्स. बघा, प्राण्यांबद्दलचे जे विविध इथं हे आपल्याला दिलेले आहेत वाक्प्रचार, ते आपण आता बघणार आहोत. ॲज स्लाय ॲज फॉक्स म्हणजे कोल्यासारखा धूर्त. ॲज क्वाईट ॲज अ माऊस उंदरासारखं शांत. हे समजून घ्या. कोल्यासारखा धूर्त, उंदरासारखा शांत. ॲज ब्रेव ॲज अ लॉयन सिंहासारखा काय? शूर. ॲज स्टबन ॲज म्यूल म्हणजेच काय? खरूजसारखा ओरडणारा. ॲज स्ट्रॉंग ॲज अन ऑक्स बैलासारखा मजबूत. ॲज फ्री ॲज अ बर्ड पक्ष्यासारखा स्वतंत्र. ॲज बिझी ॲज अ बी मधमाशीसारखा मग्न. ॲज स्लो ॲज अ स्नेल म्हणजे गोगलगायसारखा हळूवार चालणारा किंवा हळू गती असलेला. ॲज प्राऊड ॲज अ पिकॉक म्हणजे मोरासारखा अभिमानी. फाइंड ॲटलीस्ट 3 सुटेबल ऑब्जेक्ट्स फॉर द फॉलोइंग ॲक्शन वर्ड्स. बघा, खालील जे ॲक्शन वर्ड्स दिलेले आहेत त्यांच्यासाठी 3 शब्द तुम्हाला सांगायचे आहेत. आता बघूया, इथं दिलेले शार्पन टस, शार्पन सीझर्स, ए नाईफ, शार्पन अ पेन्सिल, शार्पन युअर माइंड. आता बघूया, शार्पन म्हणजे टोकदार करणे, हे झालेलं आहे, आपण बघितलं आता. क्लोज द डोअर, क्लोज द विंडो, क्लोज द
button of the bag. Fill the blank, fill the pot, fill the glass. Okay. Write a word, write a phrase, write a word, write a phrase, write a poem. Wash utensils, wash plate, wash dish. Cut cut the what? Cut the paper, cut the paper, cut the cucumber, cut the watermelon. Decorate your house, decorate your school, decorate your class. Polish your shoes, polish your chappal, polish your footwear. Join our team, join the class, join the group. Paint the wall, paint the room, paint the house. Throw the ball, throw the bat, or throw the stone. Find the answer of my question. Find the answer of my question. Find your bag, find your notebook. ओके. हां, याचा अर्थ पण मी सांगणार आहे तुम्हाला. ड्रॉ अ पिक्चर ऑफ होम, ड्रॉ अ पिक्चर ऑफ विंडो, ड्रॉ अ पिक्चर ऑफ हाऊस, ड्रॉ अ पिक्चर ऑफ ट्री. Catch the ball, catch the bat, catch the stone. Fold your hands, fold your hands, fold the paper, or fold the notebook. Play cricket, play hockey, play football. Okay. Break. What break? Break the biscuit. Break the लाडू. To eat. ओके. लाडू पूर्ण खातो का आपण? नाही. ओके. ओके. break the लाडू, break the biscuit, or break the chocolate to eat. Okay. Measure the shirt, measure the pant, measure the house, or measure the plot. Open the door, open the window, open the door, open the window, open your bag, or open your book. Pour water, pour milk, pour tea. Repair your cycle, repair your bicycle, repair your bike, repair your car. ओके. आपण अशा रीतीने बघितलेला. थोडक्यात आपण काय करणार आहोत ते सर्व एक सांगायचं आहे तुम्हाला, एक महत्त्वाचं. हां, पुढे बघूया आपण. ठीक आहे. ते मी बघत होतो की हॅमर वगैरे जे काही चुकलेलं आहे का, मात्र ते बरोबर आहे मी तुम्हाला सांगितलेलं. आता पुढे बघूया आपण याचा अर्थ बघणार आहोत. थोडक्यात शार्पन म्हणजे काय बाळांनो? शार्पन म्हणजे टोकदार करणे, क्लोज म्हणजे बंद करणे, फिल म्हणजे भरणे, राईट म्हणजे लिहिणे, वॉश म्हणजे धुणे, कट म्हणजे कापणे, डेकोरेट म्हणजे सजवणे, पॉलिश म्हणजे पॉलिश तुम्हाला माहीत आहे, पॉलिश करणे, जॉईन म्हणजे जोडणे, पेंट म्हणजे रंग देणे, थ्रो म्हणजे फेकणे, फाइंड म्हणजे शोधणे. ओके. ड्रॉ म्हणजे काढणे किंवा ड्रॉ ए पिक्चर म्हणजे चित्र काढणे. कॅच म्हणजे झेलणे, फोल्ड म्हणजे घडी करणे, प्ले म्हणजे खेळणे, ब्रेक म्हणजे तोडणे, मेजर म्हणजे माप घेणे, ओपन म्हणजे उघडे करणे, पोर म्हणजे ओतणे, रिपेअर म्हणजे दुरुस्त करणे. Try to think of different answers to the following why questions. Write down at least 2 of them in English. Okay. Try to think of different answers to the following why questions. Write down at least 2 of them in English. बघूया आपण या व्हायने विचारलेले जे प्रश्न आहे, व्हायचा उपयोग केलेले जे प्रश्न आहेत, तर याचं वेगळं उत्तर कसं देता येईल ते बघायचं आहे आणि कमीत कमी 2 उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. व्हाय आर यू रीडिंग दिस स्टोरी. आता येथे दिलेलं आहे, एक्झाम्पल दिलेलं आहे. आय लाईक इट, इट्स इंटरेस्टिंग, आय एम रीडिंग इट बिकॉज इट्स फनी. व्हाय आर यू रीडिंग दिस स्टोरी? आय लाईक इट और आय एम रीडिंग द स्टोरी टू लर्न मॉरल, म्हणजे बोध शिकण्यासाठी मी गोष्ट वाचत आहे. व्हाय आर यू क्राईंग? तू का रडत आहेस? का रडत आहेस? बिकॉज आय हॅव बीन बीटन अप बाय माय एल्डर ब्रदर. माझ्या मोठ्या भावाने मला मारलं म्हणून मी रडत आहे. आय हॅव बीन बीटन बाय माय फादर. माझ्या पप्पांनी मला मारलं म्हणून मी रडत आहे. अशा रीतीने उत्तर तुम्ही देऊ शकता. व्हाय आर यू लाफिंग? तू का हसत आहेस? बिकॉज माय फ्रेंड सचिन हॅज मेड अ जोक. त्याने एक जोक केला, त्याने एक विनोद केला म्हणून मी हसत आहे. व्हाय आर यू लाफिंग? बिकॉज
इट्स इंटरेस्टिंग, ते मजेदार आहे हसणं म्हणून मी हसत आहे. टू रिमूव्ह टेन्शन इन माय माइंड, माझ्या मनातला ताण घालवण्यासाठी मी हसत आहे. व्हाय आर यू सिटिंग ऑन द टेबल, तू त्या टेबलवर का बसला आहेस, का बसत आहेस? कारण मला टेबलवर बसणं आवडतं. आय लाईक इट, इट्स इंटरेस्टिंग. ओके. व्हाय आर यू शाउटिंग, तू का ओरडत आहेस, बिकॉज माय व्हॉइस डिडंट रीच अप टू द फ्रेंड ऑफ माइन, माझ्या मित्रापर्यंत माझा आवाज नाही गेला म्हणून मी ओरडत आहे. ओके. बिकॉज द थिंग्स आर नॉट अकरिंग अकॉर्डिंग टू माय एक्सपेक्टेशन्स, गोष्टी माझ्या अपेक्षेनुसार घडत नाहीत त्यामुळे मी ओरडत आहे. ओके. व्हाय आर यू प्लेईंग, व्हाय आर यू ड्रिंकिंग, व्हाय आर यू ईटिंग, अशा अनेक आपण इथं वापरू शकतो. आता पुढे बघूया. रीड द सिच्युएशन अँड द आन्सर गिव्ह द व्हाय क्वेश्चन दॅट अक्षय आस्क्स. बघा इथे एक सिच्युएशन आहे. सिच्युएशन म्हणजे काय बेटा बाळांनो, प्रसंग. व्हाय क्वेश्चन म्हणजे इथं व्हायचा वापर केलेला क्वेश्चन. व्हाय म्हणजे का, ॲन्सर म्हणजे त्याचं उत्तर. आता बघा अमित अँड अजय आर फायटिंग, अमित आणि अजय हे भांडण करत आहेत. ओके. व्हाय, आता याचा प्रश्न कसा तयार होईल बघा. व्हाय आर अमित अँड अजय फायटिंग, अशा रीतीने याचा प्रश्न तयार होईल. मग उत्तर काय असेल, ही टूक माय पेन्सिल अँड ब्रोक इट, त्याने माझी पेन्सिल घेतली आणि तोडून टाकली. अजय इज गोईंग होम, बघा अजय इज गोईंग होम, अजय घरी जात आहे. अजय घरी जात आहे. आता प्रश्न कसा तयार करायचा, व्हाय इज अजय गोईंग होम, अजय घरी का जात आहे. आय एम हंग्री, अजय काय म्हणतो, आय एम हंग्री, मला भूक लागली आहे म्हणून मी घरी जात आहे. अमित इज वेटिंग ॲट द बस स्टॉप, अमित बस स्टॉपवर, बस स्थानकावर वाट पाहत आहे. आता याचा इंग्रजीत आपला प्रश्न बनवायचा आहे व्हायचा उपयोग करून. व्हाय इज अमित वेटिंग ॲट द बस स्टॉप, अमित बस स्थानकावर वाट का पाहत आहे. आता त्याचं उत्तर आहे की आय एम वेटिंग फॉर द 10 o'clock बस, मी 10 वाजता येणाऱ्या बसची वाट पाहत आहे, असं अमित म्हणत आहे. तर डिअर स्टुडंट्स, वी हॅव studied the topic the wheelbarrow and the fox, and we have discussed about questions and answers of the questions given below the topic. So dear students, I think that you have understood the topic in detail, and I expect from you that you will have to, or you will study of the topic, you will revise of the topic again and again. And if you didn't subscribe my channel, please subscribe it and like, comment and share the video. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझं असं मत आहे की तुम्हाला हा पाठ चांगल्या रीतीने समजला असेल. जर या पाठामध्ये शिकवताना तुम्हाला काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये, किंवा पाठ वाचताना काही हा व्हिडिओ बघताना काही प्रश्न असतील मनामध्ये, तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा, त्याचं मी उत्तर देईल तुम्हाला. आणि या पाठाचा तुम्ही अभ्यास करा, वाचन करा, चिंतन करा, मनन करा, उजळणी करा. आणि मी ज्या प्रश्नांची चर्चा तुमच्यासोबत केलेली आहे त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही अवश्य लिहा. Write the answers of the questions given below the topic, dear students. Now we will meet in next video with new topic. Thank you so much, my dear students.